ईडी लवकरच भोंदू खरातचा ताबा घेणार आहे। 18 मे रोजी विशेष पीएमएलए कोर्टामध्ये या संदर्भात त्याला हजर करून सुनावणी केली जाणार आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोर्टाने आदेश दिलेले आहेत। तर भोंदूचा जो गुन्हा त्याने केलेला आहे त्या संदर्भात त्याचा तपास केला जातोय। अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याचप्रमाणे आर्थिक गैरव्यवहार सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याने केलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भातला तपास ईडी करणार आहे आणि त्यामुळे त्याचा ताबा आता लवकरच ईडी घेणार असल्याची माहिती मिळते। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। महेश, काय अधिकचे डिटेल्स आहेत? नक्की स्वयंघोषित बाबा अशोक खरातला 18 मे रोजी मुंबईतल्या ईडी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याच्या अटकेची मागणी न्यायालयामध्ये केलेली होती आणि त्यांच्या विनंतीवरून विशेष न्यायालयाने त्यांच्या अशोक खरातच्या हजेरीसाठी वॉरंट जारी केलेले आहे। एकंदरीत पाहता खरात सध्या नाशिक तुरुंगात आहे। न्यायालयाने त्या खरातला पुरेशा सुरक्षेसह हजर करण्याचे निर्देश नाशिक तुरुंगाच्या अधीक्षकांना दिलेले आहेत। कोर्टामध्ये ईडीकडून काही गोष्टी मांडण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला स्थावर मालमत्ता व्यवसाय आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्र सापडले असून त्या पैशांचा हिशोब करण्यासाठी त्याची छाननी केली जात आहे। याचबरोबर खरातने त्यांच्या भक्ताकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते आणि त्याच्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासासाठी त्याची कोठडी आवश्यक असल्याचा दावा ईडीकडून न्यायालयामध्ये करण्यात आलेला होता आणि खरातने विविध व्यक्तींच्या नावावर 60 बँक खाती उघडलेली आहेत, ज्यांना त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर जोडलेला होता आणि त्यावरच त्याचेच नाव एकमेव ओळख म्हणून दिसून आलेलं आहे, असं ईडीने न्यायालयामध्ये सांगितलं होतं। यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ईडीच्या तपासात असंही दिसून आलंय की खरातने एका सहकारी पतसंस्थेत एकाच दिवसात 43 खाती उघडलेली होती। ही खाती लाभार्थींच्या कागदपत्रांचा वापर करून उघडण्यात आली होती आणि त्यांच्या संमतीशिवाय त्या खात्यांमधून 70 कोटीहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि हाच मुद्दा न्यायालयामध्ये ईडीने सादर केल्यानंतर त्याची कोठडी देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतलाय। धन्यवाद महेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।